का तो? हाच का तो शरद पवारांचा उच्च शिक्षित उमेदवार? होय, आम्ही महाराष्ट्राच्या याच पप्पू बाळाबद्दल बोलतोय. या पप्पू बाळाला मराठी तर धड बोलता येतच नाही, पण हे नुकतंच जन्माला आलेलं बाळ खोटं सुद्धा बोलायला लागलंय. कसं ते तुम्हीच ऐका. लोकसभेनंतर ही योजना आणली, 2 महिने त्यांनी चालवली आणि लगेच 2 महिन्यांनी त्यांनी बंद पण करून टाकली. लोकसभेनंतर ही योजना आणली, 2 महिने त्यांनी चालवली आणि लगेच 2 महिन्यांनी त्यांनी बंद पण करून टाकली. अरे पप्पू बाळा, तू अजून खूप लहान आहेस. लाडकी बहीण योजना सुरू तर आहेच, पण या योजनेचे आतापर्यंत 7 हप्ते बहिणींना मिळालेत. पण यात तुझी चूक नाही बरं बाळा. तुझ्या आजोबांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या संजय काकांवर तर खोटं बोलल्यामुळे मध्य प्रदेशात गुन्हा दाखल झालाय. तू लहान आहेस म्हणून आजोबा तुला सांभाळून घेतील, पण खोटं बोलणाऱ्याला जनता लगेच आपटते बरं का. तसंही सोन्याचा चमचा घेऊन तू जन्माला आलायस, त्यामुळे बाळा तुला लगेच तिकीट मिळालं. पण तिकीट मिळालं म्हणजे आपण जिंकलो असं होत नाही हा.